सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जत पोलिसांची कडक कारवाई. रोहित हिप्परकर टोळी 2 वर्षासाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार. जत पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुन्हेगार रोहित विष्णू हिप्परकर व त्यांच्या टोळीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली असून सांगली जिल्हा पोलीस यांच्या वतीने 2 वर्षासाठी हद्दपारीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. 2 जिल्ह्यातून तडीपारी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 55 अन्वये संबंधित प्रस्तावाचा सखोल आढावा घेऊन रोहित हिप्परकर टोळीला सांगली व सोलापूर या 2 जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. हद्दपार करण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे: रोहित विष्णू हिप्परकर वय 21, सार्थक तानाजी हिप्परकर वय 24, अक्षय उर्फ खंडू बाबासो हिप्परकर वय 22, मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर वय 28, सर्व राहणार सिंगणहळ्ळी तालुका जत जिल्हा सांगली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. सन 2024-25 दरम्यान या टोळीविरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, जिबे मारण्याची धमकी देणे, जबरीने मालमत्ता हस्तगत करणे तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे असे शरीर व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस नोंदीप्रमाणे संबंधित आरोपी कायदा न जुमानणारे असून त्यांच्या हालचालीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. चौकशी व सुनावणीनंतर निर्णय जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी कलम 55 अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली. त्याचा सविस्तर अहवाल दाखल, गुन्हे, प्रतिबंधक कारवाया, संबंधितांच्या हालचाल याचा व्यापक विचार करून पोलीस अधीक्षकांनी सलग सुनावणी घेत नैसर्गिक न्याय तत्वांचा अवलंब करून तडीपारी आदेश पारित केला. सण उत्सव काळात गुन्हेगारीवर लगाम. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवली जाणार असून सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईत सहभागी अधिकारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, जत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे शाखा सांगलीचे अधिकारी तसेच जत पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची कडक भूमिका कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत या कारवाईतून मिळाले आहेत. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.